अर्बन ग्राम क्रिकेटवाडीला आम्ही जे अर्बन ग्रामचं लॉन्च केलं ते गुरुवारी केलं आणि आज सकाळी शेवटचा फ्लॅट मी विकला आहे 2 बेडरूमचा. जेव्हा आम्ही गुरुवारी लॉन्च केलं तेव्हा वी वर कॉन्फिडंट की आजच्या एकाच दिवसात सगळे उरलेले फ्लॅट विकले होते. कारण मी प्री लॉन्चमध्ये ऑलरेडी जवळजवळ 100-125 फ्लॅट विकलेले होते. पण उरलेले फक्त 125 ते 125 फ्लॅटचा प्रश्न होता आणि कॉन्फिडन्स होता आम्हाला की पहिल्या 2 दिवसात विकले जातील. गुरुवारी जेव्हा लॉन्च केला तेव्हा आम्ही साधारण 45-50ची फिगर गाठली. थोडंसं मन हे झालं होतं की का असं झालं की पहिल्या दिवशीच का नाही विकलं गेलं असं होतं. मग नंतर शुक्रवारी थोडे काही बुकिंग झालं आणि शनिवार रविवारमध्ये सगळं बुकिंग करून आम्ही आज शेवटचा फ्लॅट घेतला. त्या फ्लॅटचं बुकिंग घेतलं. पण तरी असं वाटत होतं की जसं आम्हाला कोंढेमध्ये रिस्पॉन्स मिळाला की पहिला एका दिवसातच आम्ही सगळे फ्लॅट विकले तसा इथे पण रिस्पॉन्स येईल. मे बी ॲड कॅम्पेन आम्ही यावेळेस टीझर केली नव्हती. मी डायरेक्टली लॉन्च केली साईट आणि त्या मनाने कन्व्हर्जन्स 4 दिवसामध्ये झाली. आम्ही पहिल्यापासूनच कॉन्फिडंट होतो की आम्ही सगळंच विकू पण 2 दिवसात विकू असं आमचं हे होतं. त्याला 4 दिवस लागले. थोडी ती खंत आहे मनात पण लोकांमध्ये खूप अवेअरनेस आहे अर्बन ग्राम ब्रँडविषयी आणि लोकांचा विश्वास आहे आमच्यावर याच्याबद्दल खूप आनंद वाटतो आम्हाला. आणि लोकांना अर्बन ग्रामचं जे रिकॉल व्हॅल्यू ते खूप आहे. म्हणजे लोक खूप जेव्हा भेटले मला त्यावेळेस तुमचं ग्रीन आणि येलो होल्डिंग हे त्यांच्यात खूप रिकॉल व्हॅल्यू होती. जेव्हा आम्ही कोंढवे धावडेला पण तसेच होल्डिंग लावले होते ना असाही तसेच होल्डिंग लावले. रिकॉल व्हॅल्यू होती आणि ज्यावेळेस कोंढवे धावडेमध्ये ज्या लोकांना फ्लॅट नाही मिळाले ते आवर्जून इथे आले आणि त्यांनी बुकिंग केलेलं आहे. त्याच्याबद्दल खूप आनंद आहे आम्हाला आणि सगळ्या क्लायंटचे मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो आम्ही कधीच मोडणार नाही आणि जे प्रॉमिस केले तेच देऊ. थँक्यू.